पिंपळे निलक मुळा दूषित पाण्यामुळे फेसळली। पिंपळे निलक येथून वाहत असलेल्या मुळा नदी प्रवाहात मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला। हा फेस अनेक कंपन्या यांचे दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात। तसेच अनेक ठिकाणाहून सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातं। या केमिकलमुळे सांडपाण्यामुळे नदीवर फेस निर्माण होतो। तसेच अनेक जलचर प्राण्यांचा मृत्यू होतो। नदी सुधार प्रकल्प वा गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केले जातात। नक्की नदी सुधार होते हाचा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे। तसेच नदी सुधार प्रकल्पामुळे नक्की नदीला कोणता फायदा होणार आहे आणि कोणत्या प्रकारचा होणार आहे याचे समाधानकारक उत्तर प्रशासनात देऊ शकत नाही। यावेळी आम आदमी पार्टीचे रविराज काळे यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि त्यांनी प्रशासनाला इशारा दिला, या परिस्थितीवर लवकरात लवकर तोडगा काढला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनात तुम्हाला सामोरे जावे लागेल। हसू नका कोणी। नमस्कार। पिंपळे निलकच्या विशालनगर येथील चोंदे पाटील लॉन्सच्या बाजूला मुळा नदीपात्र अक्षरशः फेसाळलेलं आहे। या नदीपात्रात पाण्यामध्ये केमिकल मिश्रित पाणी कंपन्यांकडून सोडलं जाते। सांडपाणी याच्यामध्ये नदीपात्रात सोडलं जाते। त्याच्यामुळे नदी ही पूर्णपणे अक्षरशः फेसाळलेली आहे आणि याच्यामुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांना धोका निर्माण झालेला आहे। आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा याचा धोका निर्माण होऊ शकतो। पिंपरी चिंचवड महानगरपालिका नदी सुधार या गोंडस नावाखाली 350 कोटी रुपये या नदी सुधारच्या नदीकाठ सुधारण्यासाठी खर्च करणार आहे। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, महाराष्ट्र सरकार असेल, केंद्र सरकार असेल, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण 350 कोटी रुपये नदीकाठ सुधारण्यावरती किंवा नदी सुधार प्रकल्प न राबवता आपण आमचं मुळा नदी पात्र स्वच्छ कसं ठेवता येईल, ही नदी कशी फेसाळणार नाही, या पाणी कसं स्वच्छ राहील याच्याकडे प्रथमतः प्राधान्य द्यावं। हा नदी सुधार प्रकल्प राबवत असताना हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे, परंतु आम्हाला ते कसल्याही प्रकारे मान्य नाही। नदी स्वच्छ करण्याकडे आणि झाडे वाचवण्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथमतः प्राधान्य द्यावं। या नदी सुधार प्रकल्प तुम्ही केल्यानंतर अशा ठिकाणी कोणताही नागरिक त्या ठिकाणी फिरायला येणार नाही, परंतु जेव्हा हे नदीचं पाणी स्वच्छ राहील, नदी स्वच्छ राहील, नदीतले जीवजंतू, जलचर प्राणी हे ज्यावेळेस जगतील त्याच वेळेस नागरिक अशा ठिकाणी येऊन आपला वेळ घालवू शकतो, विरंगुळा या ठिकाणी करू शकतो। आणि आज जर पाहिलं तर मुळा नदी पात्र अक्षरशः फेसाळलेलं आहे, पाणी खूप दूषित झालेलं आहे। पिंपरी चिंचवडचं पर्यावरण विभाग यांनी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालावं आणि संबंधित जे कोणी केमिकल मिश्रित पाणी सोडलं असेल किंवा सांडपाणी ज्यांनी कोणी सोडलं असेल त्यांच्यावरती तातडीने कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। धन्यवाद।